नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे आपल्या क्लासचा 22वा दिवस। आजच्या क्लासमध्ये आपण 40 साईज बोटनेक ब्लाऊज कटिंग पाहणार आहोत। मैत्रिणींनो, ही कटिंग आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात अगोदर आपण इथे अस्तरवर कटिंग करून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण इथे 1 मीटर अस्तर घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने डबल फोल्ड अशी आपण इथे घडी करून घेतलेली आहे। आणि आता जेवढं छातीचं माप आहे त्यामध्ये 1.5 इंच आपण वाढून घेतलेलं आहे। आता छातीचं माप होतं 10 इंच, त्यामध्ये 1.5 इंच वाढून आपण इथे 11.5 इंचाची घडी घेतलेली आहे। त्यानंतर पूर्ण उंची त्यामध्ये 1 इंच वाढून आपण पूर्ण उंची होती 15 इंच, त्यामध्ये 1 इंच वाढून आपण इथे 16 इंचावर मार्किंग करून घेतली। आता इथे मार्किंग करून एक आडवी रेष ओढून घेतलेली आहे आणि आता त्या आडव्या रेषेवर आपल्याला इथे गळ्याचं माप टाकून घ्यायचं आहे। तर आता हा 40 साईजचा बोटनेक आहे, तर त्यासाठी आपण इथे गळा रुंदी घेतलेली आहे 4.5 इंच आणि पुढे शोल्डर घेतलेला आहे 3 इंच। तर आपण टोटल शोल्डर असं 7.5 इंच घेतलेला आहे। आता इथे मुंढा आपण घेतलेला आहे 6.5 इंच। तर 6.5 इंचावर मार्किंग करून आपण एक उभी रेष आणि आडवी रेष टाकून घ्यायची आहे। तर बघा ह्या पद्धतीने आता ह्यामध्ये आपल्याला इथे मुंढ्याची मार्किंग करायची आहे। तर त्याआधी आपण इथे गळ्याची मार्किंग करून घेऊयात। आता आपण गळा रुंदी घेतलेली आहे 4.5 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे इथे 4 इंच अशी घेतलेली आहे। तर ही गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। तर बघा इथे आपण एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि खालच्या साईडने आपल्याला डिझाईन तयार करायची आहे। तर त्यासाठी आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा इथे वर आपण गोल गळ्याचा आकार टाकून घेतलेला आहे। आता इथून खाली आपल्याला इथे जेवढं आपल्याला गळ्याची उंची पाहिजे तेवढी घ्यायची आहे आणि रुंदीलाही आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, जास्त मोठा पाहिजे असेल तर मोठा घ्या, कमी पाहिजे असेल तर कमी सुद्धा इथे घेऊ शकता। तर बघा इथे खाली एक बॉक्स आपण तयार करून घेतलेला आहे आणि ह्यामध्ये आपण सध्या हा ट्रेंडमध्ये असलेला गळा आपण इथे मार्किंग करून घेऊयात। तर बघा हा गळाही आपण इथे मार्किंग करून घेतलेला आहे। तर यामध्ये आता तुम्हाला जसा गळा पाहिजे तसा तुम्ही इथे मार्किंग करून घेऊ शकता। आता आपण इथे मुंढ्याची मार्किंग करून घेऊयात। तर मुंढ्याची मार्किंग आपण इथे 1 इंचावर करून घेऊयात। तर बघा 1 इंचावर अशी मार्किंग करून घेतलेली आहे। आता बघा मागच्या बाजूची आपली इथे पूर्ण मार्किंग करून झालेली आहे। लगेच आपण इथे पुढच्या भागाचीही मार्किंग करून घेऊया। तर बघा आता इथे गळा आपण 4.5 इंच घेतलेला आहे आणि गळ्याची आपण उंची इथे 5 इंच घेऊयात। तर 5 इंचावर मार्किंग करून आपण एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये इथे गोल गळ्याचा आकार टाकून घेतला आहे। आता इथे मुंढा आपल्याला घ्यायचा आहे 6.5 इंच। 6.5 इंचावर मार्किंग करून घेतली आणि पुन्हा आपण एक आडवी रेष आणि एक उभी रेष ओढून घेऊयात। तर बघा आता इथेही आपण एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला समोरच्या मुंड्याचा आकार टाकून घ्यायचा आहे। आता समोरच्या मुंड्याचा आकार टाकताना आपण 1 इंचाला थोडंसं कमी असा आकार टाकून घेतलेला आहे। आता हा बोटनेकचा ब्लाऊज आहे, तर त्यासाठी आपण त्या पद्धतीने इथे मुंड्याचे आकार टाकून घेतलेले आहेत। आता इथे क्रॉसपट्टीची मार्किंग करून घेऊया। तर गळ्याच्या खाली आपण 3.5 इंचावर मार्किंग केली आणि मुंढ्याच्या खाली 2.5 इंचावर मार्किंग करून इथे क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे। तर बघा परफेक्ट असा आपण इथे आकारही देऊन झालेला आहे। आता इथे आपल्याला टक्स द्यायचे आहेत। तर बघा आता काजबटन पट्टीच्या साईडने आपण दोन्हीचा सेंटर घेऊन एक मार्किंग केलेली आहे आणि सेंटरचा जो टक्स आहे तर तो आपण काजबटन पट्टीपासून पुढे 4 इंचावर मार्किंग करून आपण हा टक्स काढलेला आहे। तर आता हा टक्स आपल्याला इथे सेंटरचा टक्स 1 इंचाचा घ्यायचा आहे आणि वर 2.5 इंच असा घ्यायचा आहे। तर बघा अशी मार्किंग करून आपण इथे टक्सचीही मार्किंग करून घेतलेली आहे। आता 4ही टक्सचे आपण मार्किंग करून घेतलेले आहेत आणि बघू शकता आपल्या ब्लाऊजची पूर्ण मार्किंग करून झालेली आहे। आणि माप कशी घेतलेली आहेत ते परत एकदा इथे सांगते। आपण गळा घेतलेला आहे 4.5 इंच, शोल्डर घेतलेला आहे 3 इंच, मुंढा घेतलेला आहे 6.5 इंच, क्रॉसपट्टी घेतलेली आहे गळ्याच्या खाली 2.5 इंच आणि मुंड्याच्या खाली 3.5 इंच आणि सेंटरमध्ये आपण हे टक्स घेतलेले आहेत। आणि बघू शकता आपण परफेक्ट अशी इथे मार्किंग करून झालेली आहे। आता आपण लगेच इथे कट करून घेऊयात। तर बघा खास नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी स्टेप बाय स्टेप आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि तुम्हाला छानपैकी समजलंच असेल आणि नाही समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा। तर बघा आता समोरच्या भागाची आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे
आता लगेच आपण इथे मागचाही भाग कट करून घेऊयात. तर सर्वात अगोदर आपण इथे मागच्या मुंड्याची कटिंग करून घेऊयात. आता मुंडा कट करताना आपल्याला हात वळवून आपल्याला कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून मुंड्याचा आकार चुकणार नाही. यासाठी मुंड्याचा आकार देताना मुंड्याचा आकार जर चुकला तर आपल्या ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसत नाही, मुंड्यामध्ये झोळ येतो. तर त्यासाठी आपण मुंड्याचा आकार टाकताना आणि कट करताना व्यवस्थित असा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा आता इथे मागची बाजूही आपली कट करून झालेली आहे आणि मागचा गळाही आपण इथे कट करून घेतलेला आहे. आता लगेच इथे क्रॉसपट्टीसुद्धा आपण कट करून घेतलेली आहे. आता समोरच्या गळ्याचीही कटिंग आपण करून घेतलेली आहे. आणि बघा आता इथे अस्तरवर आपली समोरच्या भागाची आणि मागच्या भागाची कटिंग करून झालेली आहे. आता आपल्याला इथे बाही कट करून घ्यायची आहे. आता राहिलेला भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला इथे बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. आता इथे हा मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे, तर त्यासाठी आपल्याला इथे बाहीला जॉईंट द्यावाच लागतो. तर त्यासाठी आपण घडी कशी टाकायची तेही इथे पाहणार आहोत. तर बघा जसं ॲडजस्ट होईल तसं करून घ्यायचं आहे, किंवा पेपर कट करून आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. नाहीतर बघा ह्या पद्धतीने मी घडी करून घेतलेली आहे. एक्स्ट्राचा जेवढा कपडा होता तो आपण इथे कट करून घेतलेला आहे. समोरच्या साईडने 2.5 ते 3 इंचाचा आपल्याला इथे जॉईंट द्यावा लागणार आहे. आता इथे घडी घेताना आपण 9.5 इंचाची अशी घडी घेतलेली आहे. आता जेवढी उंची आहे त्यामध्ये 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. 9 इंच उंची असेल तर आपल्याला इथे 10 इंच घ्यायचं आहे. 10 इंच असेल तर 11 इंच असं घ्यायचं आहे. आता उंचीची मार्किंग करून झालेली आहे. तर आता इथे आपल्याला पफ स्लीव बनवायची आहे. तर पफसाठी आपल्याला वर इथे 2 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. आता तुम्हाला जेवढा पफ पाहिजे आहे तर तेवढी तुम्हाला इथे वरच्या साईडने मार्किंग करून घ्यायची. आता मला इथे नॉर्मल छोटासाच पफ पाहिजे आहे, तर त्यासाठी मी इथे 2 इंचावर मार्किंग करून घेतली. तुम्हाला जर मोठा पाहिजे असेल तर 2.5 ते 3 इंचही तुम्ही इथे मार्किंग करून घेऊ शकता. आणि मैत्रिणींनो, सध्या ही खूप ट्रेंडमध्ये असलेली बाही आहे. तर आता बाहीची बघा इथे आपली मार्किंग करून झालेली आहे आणि आपण इथे कट करून सुद्धा घेतलेला आहे. आता एक्स्ट्राचा जेवढा वरचा कपडा आहे तर त्या कपड्यामध्ये आपण लगेच लागणारा जॉईंटसुद्धा कट करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला इथे शिवताना सोपं जाईल यासाठी. तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला इथे कपडा ठेवून घ्यायचा आहे. आपली शिलाईची मार्जिन आहे तीही आपल्याला यामध्येच ॲड करायची आहे आणि कट करून घ्यायचं आहे. तर बघा साईडने जेवढा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कट करून घ्यायचा आहे. आणि मैत्रिणींनो बघा अस्तरवर आपली इथे कटिंग करून झालेली आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे ब्लाऊजचा मेन कपडा. ब्लाऊजचा मेन कपडा घेऊन आपल्याला त्यावर अस्तर ठेवून इथे कट करून घ्यायचा आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला इथे बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर बाहीला दोन्ही, आता एका काठात आपली बाही पुरत नाही, जॉईंट द्यावा लागतो. तर त्यासाठी आपण इथे दोन्हीही काठ ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यावर आपल्याला इथे बाही टाकून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी इथे बाही आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि कडेकडेने पाव इंचाची मार्जिन ठेवून आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता अस्तरवर आपण परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो त्यावर आपल्याला इथे एक्स्ट्राचं ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला इथे ब्लाऊज शिवताना कपडा कमी जास्त होणार नाही यासाठी. तर बघा आता इथे दोन्ही साईडने थोडे थोडेच काठ उरलेले आहेत. तर आता हे काठ आपल्याला मागच्या बाजूला घ्यायचे आहे. तर आणि ह्या लायनिंगसुद्धा आपल्याला उभ्यामध्येच घ्यायच्या आहेत. मैत्रिणींनो, लायनिंगचा पीस असताना सुद्धा आपल्याला कट करताना काळजी घ्यायची आहे. तर आपल्याला पाठीचा भाग आणि बाही ही उभ्याच लायनिंगमध्ये आली पाहिजे, ह्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आपण घाई गडबडीत ह्या लायनिंग आडव्यामध्ये घेतो आणि त्यामुळे आपला ब्लाऊज बिघडतो. तर त्यासाठी आपल्याला शिवणकाम करताना छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता इथे थोडंसं आपल्याला सेंटरमध्ये जॉईंट द्यायचा आहे, तर तो आपण शिवतानाच देणार आहोत आणि नंतरच आपण तो कसा द्यायचा तेही आपण पाहणार आहोत. आता बघा राहिलेला जेवढा कपडा आहे तेवढ्यामध्ये आपल्याला इथे जसं ॲडजस्ट होईल तिथं ठेवून घ्यायचं आहे आणि राहिलेला भाग आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा ह्याही आपण उभ्यामध्येच लायनिंग घेतलेल्या आहेत. आता लायनिंगचा कपडा असेल तर आपल्याला थोडंसं ॲडजस्टमेंट करूनच इथे कट करावा लागतो. तर त्यासाठी बघा ह्या पद्धतीने आपण इथे ठेवून घेतलेला आहे. आता उलट सुलट कपडासुद्धा आपल्याला इथे चेक करून घ्यायचा आहे आणि नंतरच इथे कट करून घ्यायचे. तर बघा एक बाजू आपली इथे कट करून झालेली आहे. लगेच आता दुसरीही बाजू आपण इथे कट करून घेऊया.
आता आपल्याला क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे. आता क्रॉसपट्टीला आपल्याला कपडा उरलेला नाही. आता इथे साडीचा जो प्लेन कपडा आपण ठेवलेला होता तर त्या कपड्यामध्येच आपण इथे क्रॉसपट्टी काढून घेऊयात. तर बघा मैत्रिणींनो, आपण अगदी सावकाश आणि सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप ब्लाऊजची कटिंग पाहिलेली आहे. ही कटिंग तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान